आपल्या आयुष्यात सध्या खूप सारे डिस्ट्रॅक्शन आहेत आणि यामुळेच आपल्याला आपली कामे सर्वोत्तम पद्धतीने करण्यात अडचणी येतात। यावर बऱ्याच संशोधकांनी काम केले आहे। यशस्वी लोक कोणत्याही डिस्ट्रॅक्शनला बळी न पडता कशा रीतीने त्यांची कामे सर्वोत्तम पद्धतीने करतात याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेलच। त्याची एक टेक्निकच आहे। ही टेक्निक नीट लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पहा, कारण ही पद्धत आपली काम करण्याची पद्धत पूर्णपणेच बदलणार आहे। ही टेक्निक सुरू करण्याअगोदर जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमची ही शाबासकीची थाप मला नेहमीच प्रेरणा देत राहील। स्टेप 1, आपल्याला जे कोणते काम करायचे आहे ते आपल्याला छोट्या भागांमध्ये विभागायचे आहे। विभागलेले काम सहजरित्या 25 मिनिटच्या आतमध्ये संपेल असे असावे। आता हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ। समजा आपल्याला एखाद्या विषयाचा एक संपूर्ण चॅप्टर म्हणजेच प्रकरण अभ्यासाचे आहे, तर आपल्याला तो चॅप्टर म्हणजेच प्रकरण त्याच्या टॉपिक्सनुसार विविध भागांमध्ये विभागायचा आहे। कोणताही चॅप्टर हा विविध टॉपिक्सनेच बनलेला असतो आणि हे टॉपिक्सच आपल्याला पकडायचे आहेत। स्टेप 2, स्टेप 1 प्रमाणे विभागलेले काम आपल्याला एका पेजवर किंवा नोटबुकमध्ये स्टेप वाईज लिहायचे आहे। मागील उदाहरणाप्रमाणे आपण जो चॅप्टर विविध विभागांमध्ये टॉपिकनुसार विभागला ते टॉपिक्स लिहून काढायचे आहेत। समजा त्या चॅप्टरमध्ये एकूण 5 टॉपिक्स आहेत, तर ते एकाखाली एक लिहून घ्यायचे आहेत। स्टेप 3, या स्टेपमध्ये आपल्याला आपण छोट्या भागांमध्ये विभागलेला पहिला भाग घ्यायचा आहे। 25 मिनिटचा टायमर हा मोबाईलमध्ये लावून हा संपूर्ण टास्क आपल्याला एकाग्रतेने करायचा आहे। कोणत्याही इतर डिस्ट्रॅक्शनला बळी न पडता प्रामाणिकपणे हा टास्क फक्त 25 मिनिटसाठी करायचा आहे। मागील उदाहरणाप्रमाणे आपण पहिला टॉपिक उचलून पुढील 25 मिनिट त्याचा अभ्यास करायचा आहे। स्टेप 4, जेव्हा 25 मिनिटे पूर्ण होतील तेव्हा अलाराम वाजेल। जेव्हा अलाराम वाजेल त्यानंतर आपल्याला 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे। या ब्रेकमध्ये तुम्हाला तुमच्या जागेवरून उठून दुसरीकडे जायचे आहे। शक्यतो या 5 मिनिटांमध्ये बसू नका। 5 मिनिटांनंतर आपल्याला पुढचा टास्क करायला घ्यायचा आहे। पहिला टास्क पूर्ण झाला म्हणून आपण स्टेप 2 मध्ये लिहून ठेवलेल्या पेजवर झालेल्या टास्क समोर बरोबरची फुली मारायची आहे। या 4 स्टेप्स जेव्हा पूर्ण होतील तेव्हा आपली कामाची एक सायकल पूर्ण होते। अशाच प्रकारे जेवढ्या जमतील तेवढ्या सायकल आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। मात्र 2 सलग 25-25 मिनिटाच्या सायकल पूर्ण झाल्यानंतर 30 मिनिटाचा मोठा ब्रेक घेऊनच मगच पुढची सायकल आपल्याला सुरू करायची आहे। या 30 मिनिटाच्या ब्रेकमध्ये तुम्ही हलके फुलके खाऊ शकता, एखादा छोटा फेरफटकाही मारू शकता, तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट करू शकता। मात्र 30 मिनिट संपल्यानंतर सगळं सोडून पुन्हा आपल्याला कामाला नक्की सुरुवात करायची आहे। ही टेक्निक मला 12वीला माझ्या गणिताच्या शिक्षकांनी सांगितली होती। मी या टेक्निकचा 12वीत भरपूर वापर केला आणि मी तुम्हाला यामुळेच गॅरंटी देऊ शकते की ही टेक्निक जबरदस्त काम करते। आता आपण या टेक्निकचे काही फायदे पाहू। 1, फक्त 25 मिनिटाचे कॉन्सन्ट्रेशन व फोकस ठेवायचे असल्याने आपण ते काम उत्तमरित्या करू शकतो। यामुळे आपल्या कामाची इफिशियन्सी वाढते। 2, 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये आपल्या कामापासून पूर्णपणे आपले लक्ष विचलित होते। यामुळे आपल्या मेंदूला एक ब्रेक मिळतो आणि म्हणूनच आपण पुन्हा चांगल्या रीतीने एकाग्र होऊ शकतो। 3, जेव्हा 25 मिनिट आपण एकाग्रतेने काम करतो व ते काम झाल्यानंतर आपण लिहून ठेवलेल्या त्या कामापुढे टिक करतो, तेव्हा आपल्यात समाधानाची भावना तयार होते व पुढच्या कामासाठी आपल्याला प्रेरणा मिळते। 4, आपण जेव्हा ते काम छोट्या छोट्या भागांमध्ये विभागतो तेव्हा आपण त्या कामाची तीव्रता कमी करतो। 5, आपण घेत असलेल्या 5 मिनिटाच्या छोट्या व 30 मिनिटाच्या मोठ्या ब्रेक्समुळे काम आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही। 6, आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्या कामाची कार्यक्षमता वाढते, आपली एकाग्रताही वाढण्यास मदत होते। काम जरी मोठे किंवा कठीण वाटत असले तरी ते सोपे होऊन जाते आणि आपण सोशल मीडियावर किंवा इतर गोष्टींमध्ये डिस्ट्रॅक्ट होत नाहीत। मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन आपल्या आयुष्यात आपल्याला यशाकडे घेऊन जाणारी माहिती मी घेऊन येत राहील। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला मग भेटूया पुढच्या संडेला एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत धन्यवाद।